हॅलो गाईस. हाय. आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवतो. हॅलो गाईस. तर इथं पोरांची पलटण आली आहे. कुठेतरी गेलेले ते मध्ये तिघच होते का? हा म्हणजे तिघ पलटणच आहेत. आले टोप बिप काहीतरी घेऊन. हा बघा 1 2 3 4 जण आणि तो माझा भाऊ तिथे 5. इथे बाहेर हे बघा हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप सारे नमुने आले आहेत. हा ते तर खूप सारे दिसतात तुम्हाला हे बघा नमुने. इथे आणि शेंबडी बघ तर आता गट्ट्यालाच पडतील. आज लग्नाचा दिवस आहे आणि आज खूप घाई गडबड असणार आहे घरामध्ये. अरे यार मंद बदक. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. पूर्ण हॅक्टिक डे असणार आहे. तरी पण त्यातल्या त्यात आम्हाला ब्लॉग बनवायला मिळाला तर आम्ही नक्कीच बनवू. आहे मी इथं ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्ही शेवटी घरी आल्यावर देऊ. बघूया देखते. चलो बाय बाय. स्टे ट्यून. त्यांचा खाण्याचा बेत इथे चालू आहे. सगळी नुसती खदड खदड खदडताय आणि आम्ही इथं उपाशी बसलोय. हिने पण खाल्लाय, मी उपाशी बसले. नाही मी पण खाणार आहे अजून. हिचा उपवास आहे. हीच ब्राईड आहे. ही पोरगा आहे टॉम्बॉय. डोरेमॉन. नव्या युगात नवी गाणी, नव्या युगात नवी गाणी. वैष्णवी हीच माझी गाणी. सॉरी, आता तुम्हाला वाटत असेल की सॉरी का म्हणते ही, कारण की मी एवढे सगळे एपिसोड्स बनवले वेडिंगचे, पण मी मेन जे वेडिंग डे आहे त्या डेचा एपिसोड बनवायचा राहिला माझा, कारण मला वेळच नाही मिळाला. इतकी दगदग झाली माझी, प्रचंड दगदग. मला माहीत नव्हता. मी हॉलवर जायच्या आधी माझ्याकडे फोन होता, त्याच्यानंतर माझ्याकडे फोनच नव्हता. सो त्यामुळे मला व्हिडिओ घेता नाही आला. पण मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते. त्या दिवशी आम्ही सकाळी थोडं फ्री होतो, नाश्ता वगैरे आम्ही केला. त्याच्यानंतर मी माझ्या आईला रेडी करायला घेतलं, आईला रेडी केलं, बहिणीला रेडी केलं आणि त्यानंतर त्या दोघींना मी हॉलवर पाठवून दिलं आणि मी मागे होती आणि सगळ्या गोष्टी ओके होत्या आधी. त्याच्यानंतर मग मम्मीला कसं माझ्या मम्मीला सगळ्या गोष्टी माझ्या मम्मीने भरून ठेवल्या होत्या, ज्या ज्या हॉलवर न्यायच्या होत्या. त्या आम्ही सगळ्यांनी एक एक अशा पाठवत होतो. आणि त्यानंतर मग आम्हाला कळालं की अरे आम्ही सगळं नेलं, उडकवात नेली, परत हार नेले आणि जे आमच्याकडे आता पुण्यवचन स्टार्टिंगला होतं, तर पुण्यवचनाचं सामान आम्ही घेतलंच नाही आणि ते घरीच होतं. त्यामुळे एवढी प्रचंड मम्मी हायपर झाली होती, आम्ही सगळे घाबरलेलो. बिचारा फोटोग्राफर बोलायला लागला की फोटो सोडून तो बोलायला लागला, मी जातो, मी घेऊन येतो पाहिजे तर जे काय आहे ते. आणि मग मी म्हटलं नको, माझा भाऊ येतो आहे, सो तो घेऊन येता. त्यामुळे आम्हाला थोडासा पुण्यवचनाला डिले झाला. त्याच्यानंतर पुण्यवचन झालं, मुलाचं पुण्यवचन झालं. मग मुलाचं पुण्यवचन चालू असताना आम्ही नवरीचं नीम सांडून घेतला आणि त्याच्यानंतर तिला तयार करायला घेतला, रेडी केलं आणि मग तिला विधीसाठी पाठवलं. जी मेन एंट्री होती विधीची, म्हणजे तिला डोलीत बसवून घेऊन जाणार होते,
तर ते बघायचं राहून गेलं माझं. तर आता ते फोटोग्राफर्सने जे काही व्हिडिओ काढले असतील किंवा जे काही फोटो काढले असतील ते त्याच्यातूनच मी बघेन आणि तुम्हालाही ते मी दाखवेन, कारण मला स्वतःला बघायला नाही मिळालेत. त्या डोलीसाठी एवढी खटाटोप केली होती. माझ्या मामाने ती डोली लालबागवरून बनवून मागवली. त्याच्यानंतर इथे आल्यावर ती सजवली, म्हणजे वेडिंगला जायच्या 2 तास अगोदर ती सजवली त्याने आणि मग ती हॉलवर घेऊन गेले. ती लोक टेम्पो करून त्यांनी हॉलवर नेली. सो त्यासाठी ती एंट्री बघण्यासाठी आम्ही घरातले सगळे आतुर होतो. तर ती मला तर नाही मिळाली बघायला मला, आणि कदाचित मम्मीला पण नाही बघायला मिळाली, कारण मम्मीसुद्धा माझ्यासोबतच होती. तर आम्ही दोघे आता व्हिडिओत बघू आणि तुम्हालाही शेअर करू ते. आणि त्यानंतर विधी झाला आणि त्यानंतर मग तिला रिसेप्शनला रेडी करायला घेतलं, रिसेप्शनला पाठवलं तिला. आणि आम्ही अचानक भयानक, आम्हाला आयडियाही नव्हती. माझी मावशी बोलली आपल्याला एंट्री डान्स करायचा आहे. मी म्हटलं हां. आम्ही प्रॅक्टिसही नव्हती केली. एन मुमेंटला मावशी बोलली आपल्याला एंट्री डान्स करायचा आहे. म्हटलं कसा करायचा आहे काय, नाही असंच आपल्याला गणपती डान्स करायचा आहे. म्हटलं चला ठीक आहे बघूया. सो मी पटापट रेडी झाली रिसेप्शनला जायला आणि नंतर खाली गेलो आम्ही. एंट्री डान्स वगैरे केला गणपतीचा. त्यानंतर ती रिसेप्शनला उभी राहिली. त्याच्यानंतर मी सगळ्या पाहुण्यांना भेटली. सगळे पाहुणे मला म्हणतात अरे तू होतीस कुठे, तू दिसलीस का नाही, तू आत्ता कुठे दिसते पूर्ण दिवस संपल्यानंतर. मी म्हटलं मीच ड्रेसिंग रूममध्ये होती, मी मेकअप आर्टिस्ट आहे. सो त्यामुळे मला वेळच नाही मिळाला. सो तिला मीच रेडी केलं आणि मम्मीलासुद्धा मीच रेडी केलं. आणि त्यानंतर पूर्ण वेडिंग आम्ही एन्जॉय केलं, फोटोज वगैरे काढले आणि आम्ही वरातीला गेलो. वरातीला तरी आम्हाला वाजले 12:30. घरी येईपर्यंत आम्हाला 1-1:30 वाजले असतील. एवढे आम्ही टायर्ड होतो. तरीसुद्धा आम्हाला रात्री 1-1:30 वाजता गिफ्ट ओपन करायचे होते. तर आम्ही ते ओपन करता करता 2:30 वाजले आणि मला दुसऱ्या दिवशी ऑर्डरलासुद्धा जायचं होतं. तरीसुद्धा मी गिफ्ट ओपन करायला बसलेली. ते सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे सकाळी पुण्यावरून जे आले होते ते निघाले, गावावरून जे आले होते ते निघाले. फक्त जे लालबागला राहतात ते संध्याकाळी रात्री जेवण वगैरे ते निघाले. त्यानंतर थोडं असं घर खाली खाली वाटत होतं की अरे 4 दिवस घर किती भरलेलं वाटत होतं आणि आता एक असं सुनं सुनं वाटत होतं. फक्त मावशी माझी एक होती ती राहिली होती. ती 5 परतावान करून मग ती घरी गेली. सो असा पूर्ण ॲक्टिक डे होता माझा. मला स्वतःचे फोटो काढायलाही वेळ नव्हता. त्या फोटोग्राफरने मला बोलवलं की बाबा तू ये फोटो काढायला. तेव्हा मी जाऊन फोटो काढले. ते पण विधीच्या लुकचे फोटो काढलेच नाही मी, कारण मला वेळच नव्हता. मग मी रिसेप्शनच्या लुकवर फोटो काढले. आणि माझ्या मम्मीची रुखवातीचा फोटोसुद्धा मी पाठवेन. माझ्या मम्मीने रुखवात खूप सुंदर बनवलेली, 8 महिने अगोदर बनवलेली तिने. सगळ्या गोष्टी मातीच्या, घर वगैरे अँड ऑल सगळं. सो त्याचे फोटोज असतील तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण लग्नामध्ये एक गोष्ट मला खूप असं छान वाटलं की बरेच जण मला म्हणाले की अरे तू यूट्यूबला व्हिडिओ छान टाकतेस. मला थोडंसं छान वाटलं की बाबा हा कोणीतरी आपले व्हिडिओज बघतंय. मग असं वाटतं की हा बाबा अजून बनवायला पाहिजे, अजून चांगलं काहीतरी करायला पाहिजे. सो मी नक्की ट्राय करेन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा. कितीही दगदग असेल तरी व्हिडिओ शॉर्ट्स घेण्याचा नक्की ट्राय करेन मी. हा असा होता माझा पूर्ण वेडिंगचा हॅक्टिक डे. हो कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.